आज मी आलू पराठा करणार म्हणून आलू पराठ्यासाठी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे, ते कुस्करून ठेवायला पाहिजे। आणि मसाला म्हणजे बघा, थोडे लसूण, आलं लसूणची पेस्ट, थोडा कांदा, तसेच पाव चमचा बडीशेप याच्यात ठेवले आहे। पाव चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा, तसेच मिरीचे 10-12 कण, मग आमचूर पावडर, चाट मसाला, गरम मसाला पाव चमचा, लाल तिखट पाव चमचा, हळद पावडर पाव चमचा आणि 1 वाटी पीठ हे मळून घ्यायचं। जरा तेल घालायचं, मीठ घालायचं आणि आलू पराठ्याचं सारण करण्यासाठी हे सगळं वाटून घ्यायचं आणि मग चवीपुरतं हे कुस्करून घेऊन चवीपुरतं मीठ घालायचं। हे सारण करून गोळे करून ठेवायचे आणि पीठ मळून घ्यायचं। ही रेसिपी मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे। पहिल्यांदा बटाटे कुस्करून घेते आणि हे सगळा मसाला मिक्सरमध्ये लावून तुम्हाला दाखवते आणि आलं लसूणची पेस्ट। बटाटा कुस्करून घेतलेला आहे आणि आता मी हे सारण जे केलेलं आहे ते मिक्स करून घेते आणि थोडी कोथिंबीर घालते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि हे जे सारण सगळं मिक्स असं करून घेते। असे आलू पराठ्याचं सारण मिक्स करून ठेवलेलं आहे। त्याचे लहान लहान गोळे करायचे। आता पीठ मळून घेते। हे गोळे करून ठेवलेले आहे सारणचे आणि पिठाचे पण पीठ मळून व्यवस्थित गोळे करून ठेवलेले आहे। आता मी तुम्हाला भाजून दाखवते। फ्राईंग पॅन ठेवलेले आहे, गॅस मंद फ्लेम ठेवायची। आता मी हे बघा असं हे करून घ्यायचं लाती आणि हा गोळा घालायचा आणि पूर्णपणे हे बघा पूर्णपणे हे करून गोळा करून लाटून घ्यायचा। प्रकारे लहान लहान गोळे करून लहान लहान पराठे करायचे। तर मी हे पराठे सगळे भाजून घेते। असे लहान लहान पराठे करून हे बटर सोडायचं आणि आतून परतून घ्यायचे। अशा प्रकारे पराठा झालेला आहे। थोडं बटर सोडते आणि दुसरा घालते। अशा प्रकारे पराठे भाजत आहे। थोडं असं बटर स्प्रेड करायचं आणि तो पराठा काढून घ्यायचा। तो काढून घेऊन दुसरा घालते। अशा प्रकारे आलू पराठे झालेले आहे। सर्व करत असताना आपण दही पण घेऊ शकतो। प्रत्येकाच्या आवडीनुसार दही, नाहीतर लहान मुलांना सॉस पण आवडतं, तसं खाऊ शकतो। तर आज ह्या बटाटा पराठा याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। धन्यवाद। बघा, आपण आलू पराठा मोस्टली म्हणतो आहे, तर अशा प्रकारे आलू पराठा केलेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला लाईक झाली असेल तर तुम्ही कॉमेंट्स लिहा। अशा प्रकारे आलू पराठे झालेले आहेत। तुम्हाला जर आलू पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। धन्यवाद।